तुझी चरण सेवा साधावया. तरी माझे भाऊ आहेत. बर. हा. साहेब गेले आमच्या आई साहेब आताच गेल्यात 7-8-9 महिने झाले. मंडळी, आपण पंढरीच्या वाटेवर आहे. खरं तर आता आपण जेजुरीच्या पुढे आलेलो आहे. आपण बघू शकता आपल्यासोबत काही वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. आपण नक्की वारकऱ्यांना काय वाटतंय, कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. अलीकडे या. हो. कसा प्रवास सुरू आहे? तुम्ही जेजुरीतून पुढे आलेला आहे, कसा आनंद आहे? तुमचं नाव सांगा. माझ्या वडिलाची मराठी गादे बाग. तुझी चरण सेवा साधावया. तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? आणि मी हरिभक्त परायण दुर्गादास महाराज जोशी, मुक्काम कोल्हेर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तसं तर मी 25 ते 30 वर्षापासून ही वारी करतो, पण वयोमान मर्यादेमुळे आता पायी चालणं शक्य नाही. त्यामुळे या सगळ्या परिवाराला घेऊन मी माझ्या एक स्वतंत्र वाहनामध्ये बसून ही वारी अविरत चालू ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये सगळा आनंद आहे. आपला संसार प्रपंच हात तर नित्याचंच कर्म आपलं पाठीमागं भगवंताने लावलं आहे. कुठेतरी त्याचा विसर पडून भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आश्रय भेटावा या माध्यमातून या सगळ्यांना बरोबर घेऊन ही वारी चाललेली. म्हणजे किती लोकांची टीम आहे, कसा प्रवास सुरू आहे? तसं माझी ही सगळी 10-15 माणसाची टीम आहे आणि हा माझा स्वतंत्र पिकअप आहे. त्यामुळे इथे ही निष्काम सेवा आहे. यात कुठं कुठली प्रकारची BC वगैरे हे ते काही नाही. आम्ही आमचं सगळं साहित्य बरोबर आणलेले. इथंच आपल्या सगळ्यांनी मिळून मातृभगिनी सगळ्या स्वयंपाक वगैरे करतात. आम्ही आपले सगळे जेवण करून प्रवास करतो. असं अजूनही काही वारकरी आहेत, त्यांच्याशी संवाद साधतो. बाबा रामकृष्ण हरी. जय हरी. तुमचं नाव सांगा आणि कितवी वारी आहे तुमचा, कसा अनुभव हरिभक्त आहे? परायण सुनील महाराज, पिंपळा देवीकर पाठक. बर. तर आम्ही यावर्षी नवीन झालो यांच्या मार्गदर्शनानं. पहिलीच वेळ आहे माझी येण्याची. बर. आणि बारीत आल्यामुळं वेगळाच आनंद वाटला. एक विरंगुळा, एक आनंद सोहळा जो असतो, सोहळा पाहण्यासाठी यावा असं म्हणतात, ते खरंच तो आनंद वेगळाच काही आहे. आणि म्हणून हे आमचे मेहुणेच आहेत. खरं तर आता वारीमध्ये आपण चाललोय, आपण नामस्मरण करतो, विठ्ठलाचा जयघोष करतो. खरंच विठ्ठल वारकऱ्यांना भेटतो का, किंवा काय? आता 3 दिवस तुम्ही चालताय, आनंद भेटतो म्हणजेच विठ्ठल भेटतो. बर. कारण जो आनंद आहे, जो परमानंद आहे, जो सच्चिदानंद आहे, तो सर्व त्या नामस्मरणामध्ये असणारा होतो. आणि विठ्ठल पांडुरंग भेटला, हा जो आनंद आहे, अनुभव आहे, तो वारकऱ्याला असणारा, आत्मसात असणारा होतो. 15-16 जणांची टीम आहे. बर. हा, तुमचं आणि वय किती आहे आता? माझं वय आहे आता 50. 50. हा. बर. कसा आनंद आहे? खूप आनंद आहे. सगळं आपलं घरचं सगळं आपण विसरून जातो या वारीमध्ये आलं म्हणजे. बर. आपल्या घरचं सगळं काय अडचणी असतील ते सगळं काही आठवत नाही. घरचे मुलं नाही, बाळ नाही, सुना नाही, काही नाही. नुसत्या नामस्मरणात सगळे दंग होऊन जातात. खूप छान वाटतं, खूप आनंद वाटतो. तुम्हाला काय अनुभव आला वारीमध्ये आल्यानंतर? तुम्ही खरं तर माळकरीच आहे, म्हणजे कशी भक्ती वगैरे, कसा अजून काय नवीन गोष्टी काय शिकल्या? नवीन गोष्टी म्हणजे हेच आपलं भजन, हरिपाठ वगैरे सगळं, आपलं काकडा वगैरे सगळं हे म्हणजे आमच्या वडिलापासूनच चालत आलेले आहे. आमचा सांप्रदायिक म्हणजे हे घराणा परंपरा आहे. पूर्ण परंपरा. तुमचं वडील येत होता? माझे वडील, नंतर हे माझे भाऊ आहेत. बर. हा. साहेब गेले आमच्या आई साहेब आताच गेल्यात 7-8-9 महिने झाले. बर. आमचा पूर्ण सांप्रदायिक घराणा आहे आमचा, म्हणजे सगळा. पिढ्यानपिढ्या. बर. बर. मंडळी, खरं तर आपण आळंदी पासून महाचर्चेच्या माध्यमातून ही वारी सुरू केलेली आहे. आपलं 3रं-4थं वर्ष आहे आणि आपण पंढरीच्या वाटेवर आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाने देखील आपण बघू शकता रस्ता खूप चांगला केलेला आहे. त्यामुळं आता जे वारकऱ्यांचा हाल आहे ते खरं तर कमी झालेला आहे. त्याच्यामुळं वारीला गती आलेली आहे. त्यासोबत महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, त्यांनी देखील अनेक सेवा चालू केलेल्या आहेत. त्याच्यामुळे वारकऱ्यांना खूप चांगली संधी मिळते. फक्त तुम्ही सगळ्यांनी महाचर्चा या इंस्टाग्राम पेजला, त्याचसोबत महाचर्चा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मंडळी, आणि कमेंट नक्की करा, हीच विनंती.